सकाळी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला एका निनामी ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली। धमकीचा ईमेल प्राप्त होताच प्रशासकीय यंत्रणेने सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने पावले उचलत पोलीस विभागाला पाचारण केले। खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी संपूर्ण 6 मजली इमारत आणि कार्यालय परिसर तातडीने रिकामा केला, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेची गांभीर्याने दखल घेत बॉम्ब शोधक व नाशक पथकातील लुसी व जंजीर या प्रशिक्षित श्वानांच्या मदतीने संपूर्ण इमारतीची झाडाझडती घेण्यात आली। अत्याधुनिक यंत्रणा, अग्निशमन दल आणि SID पथकाच्या सहकार्याने इमारतीचे सर्व मजले, लिफ्ट, जिने आणि पार्किंग क्षेत्राची कसून तपासणी करण्यात आली। तासाभराच्या या थरारानंतर आणि सखोल शोध मोहिमेनंतर कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटके आढळून आली नाहीत। अखेर ही धमकी केवळ एक खोडसाळ अफवा असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला। राज्यात इतरही काही ठिकाणी अशाच प्रकारचे धमकीचे ईमेल एकाच वेळी प्राप्त झाल्याने पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे। हा प्रकार निव्वळ खोडसाळपणा असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत असून सायबर सेलच्या माध्यमातून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे। दुपारी सुरक्षिततेची खात्री पटल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज पुन्हा पूर्ववत सुरू झाले। नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे। आज सकाळी साधारणतः 9:15च्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांना एक मेल प्राप्त झाला आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की बॉम्बनी ही इमारत जी आहे ती उडवून देण्यात येईल म्हणून। तत्काळ अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाकडे जे एक बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉड आहेत, असे 2 स्क्वॉडच्या मदतीनं पूर्ण जे कार्यालय आहे, 6 मजली कार्यालय आहे, बेसमेंट आहे, पार्किंग आहे, सर्व परिसर जो आहे तर तो जो तपासून झालेला आहे आणि जो मेल आहे तर तो कुठून आलेला आहे नेमका त्याचा जो काही तपास आहे तर तो आपण सायबर सेलकडनं आपण करत आहोत।